नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या गणिताच्या तासामध्ये मी सौ स्वाती कुलकर्णी आपलं मनापासून स्वागत करते. बघा, आपण शिकत आहोत आपला 6th चॅप्टर इंडायसिस आणि त्यामधल्या 29 एक्सरसाइज प्रॅक्टिस सेटपर्यंत आपण सोडवलेले सगळे रूल आपण शिकलो. इंडायसिसचे रूल ऑफ मल्टिप्लिकेशन, रूल ऑफ डिव्हिजन व्हेन बेस इज इक्वल आणि त्यावरच्या आधारित एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट पण आपण सोडवलेले आहेत. आता आज आपण शिकणार आहोत फाइंडिंग द स्क्वेअर रूट ऑफ अ गिव्हन नंबर. पण त्याआधी एक तुमचा भाग जो खरं तर यावर्षी मॅथ्सच्या सिलेबसमधून वगळण्यात आलेला आहे, पण तरी पण मी तुम्हाला एक थोडक्यात तो शिकवणार आहे. बघा की टू राईट द बिगेस्ट ऑर स्मॉलेस्ट नंबर. काय शिकणार आहोत आपण? टू राईट, कारण हे तुम्हाला पुढे उपयोगी आहे. प्रॅक्टिस सेटमध्ये याच्यावर काही एक्झाम्पल नाही आहे, पण तुम्हाला पुढे हे उपयोगी आहे. टू राईट द बिगेस्ट ऑर स्मॉलेस्ट नंबर in the form of power of 10. म्हणजे मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या आपल्याला 10च्या पॉवरच्या रूपात म्हणजे इंडेक्सच्या रूपामध्ये आपल्याला लिहायची आहे. फॉर एक्झाम्पल बघा, डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून. पहिलं एक्झाम्पल आपण बिगेस्ट नंबर लिहिणार आहोत. डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड मून हे तुम्हाला क्लासवर्कमध्ये सोडवायचं आहे. अर्थ अँड मून इज इक्वल टू 384,0,0,0,0,0. म्हणजे किती झालं हे डिस्टन्स? 38,40,00,000 किलोमीटर एवढं मोठं हे, सॉरी मीटर, एवढं मोठं हे डिस्टन्स आहे. हा नंबर आपल्याला कशाच्या स्वरूपात लिहायचा आहे? पॉवर ऑफ 10. मग आपण काय करू, आधी 10च्या स्वरूपात म्हणजे याच्यातला हा नंबर आणि 384 हा वेगळा करायचा आणि याला कशाने मल्टिप्लाय केलं तर हे 0 वाढतील, तर हे सगळे 0 1 वर घेऊन टाकायचे. किती 0 आहेत ते? 60. म्हणजे हा नंबर कोणता आहे? 10 लाख. 10 लाख नंबर आहे हा. युनिट विसरायचं नाही, मीटर. 384 इंटू 10 लाख मीटर. मग याला पॉवरमध्ये लिहिताना काय येईल? 384 इंटू 10 रेज टू, किती 0 आहेत तेवढा पॉवर येत असतो याचा. 1 2 3 4 5 6, 10 रेज टू 6 हा झाला याचा शॉर्ट फॉर्म. म्हणजे 10च्या पॉवरमध्ये आपण त्याला लिहिलं आहे ते की 384 इंटू 10 रेज टू 6 मीटर डिस्टन्स आहे अर्थ अँड मूनमधला. आता आपण एक स्मॉलेस्ट नंबर लिहिणार आहोत. स्मॉलेस्ट नंबरमध्ये काय लिहिणार आहोत आपण? डायमीटर ऑफ ऑक्सिजन ॲटम. आता हा स्मॉलेस्ट नंबर आहे. बघा काय आहे हा? 0. खाली लिहू आपण 0. किती 0 आहेत पुस्तकामध्ये पण आहे तुम्हाला हे, फक्त तुमच्या यावर्षी जो काही सिलेबस वगळण्यात आलेला आहे ना, तर त्याच्यामध्ये हे वगळण्यात आलेलं आहे. 3 किती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 0 आहेत. 8 9 10 11 12 13 अँड 356. आता याला पॉवरमध्ये करायचं तर काय करावं लागेल? आपण इथं बघा, हा बिगेस्ट नंबर आहे, याच्या पुढे 0 आहेत आणि इथं डेसिमल पॉईंट नंतर 0 आहेत, म्हणजे हा स्मॉलेस्ट नंबर आहे. कधी पण आपण कन्व्हर्शन शिकलो की 0.005 असेल तर याचं फ्रॅक्शन करताना आपण काय करतो? 5 अपॉन हे जेवढे 0 असतील, हे जेवढे प्लेसेस असतील पॉईंट नंतर 1 2 आणि इन्क्लुडिंग 5 ऑल्सो 1 2 3, म्हणजे इथं आपण किती देतो? 30 देतो. मग तसं इथं काय करावं लागेल आपल्याला? इथं जसं मल्टिप्लाय केलं होतं तसं इथं आपल्याला डिव्हाइड करावं लागेल. पण किती 0 येतील? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16, म्हणजे 16 0 येतील.
एवढे मोठे, बघा केवढा मोठा नंबर झाला. मग इक्वल टू 356 अपॉन 10⁻16. आता हा डिनॉमिनेटरमध्ये, न्यूमरेटरमध्ये आला की काय होणार, निगेटिव्ह होणार. इज इंटू 10⁻16. कळालं. अशा पद्धतीने तुम्हाला हा याच्यामध्ये लिहायचा आहे पॉवरमध्ये. याचं युनिट काय होतं बघा, याचं युनिट होतं मिलीमीटर. मिलीमीटर. इथं पण याचं काय येणार, मिलीमीटर. कळालं. आता आपण आपला मुख्य घटक शिकणार आहोत. फाइंडिंग द स्क्वेअर रूट ऑफ अ परफेक्ट स्क्वेअर. फाइंडिंग अ स्क्वेअर रूट ऑफ अ परफेक्ट स्क्वेअर बाय प्राइम फॅक्टर्स मेथड. बघा, प्राइम फॅक्टर्स मेथडने आपल्याला स्क्वेअर रूट काढायचे की जी संख्या परफेक्ट स्क्वेअर आहे, म्हणजे कोणत्या तरी नंबरचा काय आहे, स्क्वेअर आहे. फॉर एक्झाम्पल, फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 144. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 144. काय करायचं, 144चे प्राइम फॅक्टर्स काढायचे. हे मागच्या वर्षी झालेले आहे तुमचं प्राइम फॅक्टर्स, आणि आपण याच्यामध्ये पण शिकलो HCF LCM मध्ये. प्राइम फॅक्टर्स काढले. बघा, 2 7 जा 14, 2 2 जा 4, परत 2 3 जा 6, 2 6 जा 12, 2 1 जा 2, 2 8 जा 16, 2 9 जा 18, 3 3 जा 9, 3 1 जा 3. आता समजा तुम्हाला इथं भागाकार आला नाही तोंडी करता, तर बाजूला रफमध्ये भागाकार करून घ्यायचा आणि मग इथं कोशंट लिहायचा. कळालं. आणि इथंच लक्षात ठेवा, इथे सगळे प्राईम नंबरच आल्या पाहिजेत. प्राईम नंबर पाठ करून ठेवा किंवा एखाद्या पेपरवर लिहून ठेवा हे गणित सोडवताना, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. मग आता इथं काय करायचं, 144 इज इक्वल टू, हे सगळे याच्या प्राईम फॅक्टरच्या प्रॉडक्टच्या रूपामध्ये लिहायचे, सगळे लिहायचे मल्टिप्लिकेशनमध्ये. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 याची जोडी लावायची. याच्यामध्ये लक्षात ठेवा, प्रत्येकाला एक पेअर असते. जर आली नाही त्याचा अर्थ तुमचं चुकलंय, मग दुरुस्त करायचं. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 144 इज इक्वल टू, आता इथं लेफ्ट हँड साईड चेंज करायची बरं का, कारण इथं 144 इज इक्वल टू, आता इथं आपण स्क्वेअर रूट घेतोय म्हणून या पेअरमधला काय घ्यायचा, एक घ्यायचा. 2 इंटू 2 इंटू 3 मल्टिप्लिकेशन करा. इथं 2 2 जा 4, 4 3 जा 12. कळालं. खूप सोपं आहे. आपण आता प्रॅक्टिस सेटच घेणार आहोत, प्रॅक्टिस सेट 30. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ, बघा प्रॅक्टिस सेट 30. फाइंड द स्क्वेअर रूट ऑफ 625. आता या 625चे आपल्याला काय करायचे आहेत, फॅक्टर काढायचे आहेत. 625 कशाने डिवाइड होतं याला, 5ने. प्राईम नंबर पाठ करा. 2 3 5 7 11 13 17 19, किमान 20पर्यंत पाठ करा आणि मग बाकीचे पण पुढचे पाठ करा. बघा 5ने याला डिवाइड करायचं. आता समजा तुम्हाला येत नाही डायरेक्ट, तर इथं बाजूला डिव्हिजन कसं करायचं सांगते मी. डिवायडेड बाय 5. आता काय करणार, 5ने याला डिवाइड करणार. 5 1 जा 5, 1 उरला 12 झाला, 5 2 जा 10, परत इथं किती उरले 2, 5 5 5 जा 25. मागच्या वर्षी शिकलेलं आहे पण तरी विसरला असाल तर म्हणून परत सांगितलं. आता 125 हा जो भागाकार आलेला असतो तो इथं लिहायचा आणि आपण ज्याने भाग दिला ती संख्या इथे लिहायची. भाग देणारी संख्या ही नेहमी प्राईम नंबर असली पाहिजे. आता परत याला कशाने डिवाइड होतं, याला परत डिवाइड होतं 5ने. व इथं काय झाले 125. 125 आले, त्याला परत 5ने डिवाइड करायचं. 5 2 जा 10, 2 आले, 5 5 जा 25, परत 5 5 जा 25 and 5 1 जा 5. Therefore 625 is equal to 5 into 5 into 5 into 5 is equal to, मग therefore लेफ्ट हँड साईड पण चेंज करायची आधी. दिसतंय का, तरी प्रॉब्लेम आला आहे. लेफ्ट हँड साईड चेंज करायची. रूट ऑफ 625 इज इक्वल टू, इथं पेअर करा तयार.
5 इंटू 5, 5 इंटू 5, पेअरमधला एक घ्यायचा, 5 इंटू 5 इज इक्वल टू 25. मग देअरफॉर रूट ऑफ 625 इज इक्वल टू 25. कळालं? बघा सेकंड नंबर आहे 1225. 1225 कशाने डिवाइड होतं याला? सोपं आधी घ्यायचं, 5 युनिट प्लेसला आहे म्हणजे 5 ने होतं. मग 5 ने घेतला. 5 2 जा 10, 2 उरले, 5 4 जा 20, 5 5 जा 25. परत 5 ने होतं, 5 4 जा 20, 5 9 जा 45. परत कशाने होतं याला? 7 ने, 7 7 जा 49, 7 1 जा 7. देअरफॉर खाली लिहू आपण आता, हे समोर दुसरं गणित करायचं आहे आपल्याला. 1225 इज इक्वल टू 5 इंटू 5 इंटू 7 इंटू 7. देअरफॉर लेफ्ट हँड साईड पण चेंज करायची, लक्षात ठेवा. हे जर चुकलं तर इथं 1 मार्क जातं. रूट ऑफ 1225 इज इक्वल टू, इथं पेअर करायचे, पेअरमधला एक घ्यायचा, 5 इंटू 7 इज इक्वल टू 35. कळालं? पुढचं आहे 289. आता याला 2 नी नाही जात, 3 नी जातो का बघा. 8 + 2 10, 10 + 9 19. 3 नी नाही जात. मग 5 नी नाही जात, 7 नी देऊन बघा. 7 4 जा 28, 9 उरले, 7 1 जा 7, 2 रिमाइंडर उरेल, म्हणजे 7 नी नाही जात. असं जर तुम्ही भागाकार करत करत गेलात तर याला भाग जाणारी संख्या आहे शेवटी 17. 17 ने डिवाइड, 17चा स्क्वेअर आहे हा. तुम्हाला स्क्वेअर पाठ असतील मागच्या वर्षीचे, ते तुमच्या लक्षात आलं असेल. 17 ने इथं डिवाइड करायला बघा. 17 1 जा 17, 17 7 जा 119. आलं, रिमाइंडर 0 आलं पाहिजे, कम्प्लीट डिव्हिजिबल पाहिजे. मग इथं आलं 17. 17 1 जा 17. देअरफॉर 289 इज इक्वल टू 17 इंटू 17. अँड देअरफॉर रूट ऑफ 289 इज इक्वल टू, या पेअरमधला एकच येणार म्हणजे काय येणार? 17. कळालं? त्यानंतर फोर्थ आहे 4096. 4096 बघा, फोर्थ नंबर आहे 4096. आता बघा याचे पण आपल्याला फॅक्टर पडायचे, प्राईम फॅक्टर्स. 4096 इवन नंबर आहे हा, 2 ने डिव्हिजिबल आहे. 2 2 जा 4, 0, 2 4 जा 8, खाली उरला 1, 2 8 जा 16. परत 2 1 जा 2, 0, 2 2 जा 4, 2 4 जा 8. परत इव्हन नंबर आला 2 ने जातो. 2 5 जा 10, 2 2 जा 4, 2 1 जा 2 अँड 2 2 जा 4. इथं 1 आहे. परत 2 ने होतो डिवाइड. 2 2 जा 4, 1 उरला इथं, 2 5 जा 10 अँड 2 6 जा 12. परत 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 8 जा 6, 2 6 जा 12, 2 4 जा 8. परत 2 3 जा 6, 6 जा 12, 2 4 जा 8, 2 3 जा 6, 2 2 जा 4, 2 1 जा 2, 1 उरला, 2 6 जा 12. इथं तोंडी येतं, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 अँड 2 1 जा 2. 12 टाइम्स आले तिथं 2. 4096 इज इक्वल टू, आपण लिहिलं इथं 12 टाइम्स 2, पेअर केल्या, 2 इंटू 2च्या 6 पेअर आल्या. देअरफॉर रूट ऑफ 4096 इज इक्वल टू 6 टाइम्स लिहिले, प्रत्येक पेअरमधला एक घ्यायचा फक्त. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2, 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16, 16 2 जा 32 अँड 32चं आपल्याला तोंडी येणार नाही, तर 32चं मल्टिप्लिकेशन करून घ्यायचं. 2 2 जा 4 अँड 2 3 जा 6. किती आलं याचा आन्सर? 64. पुढचं आहे 1089. आता हा 3च्या डिव्हिजिबिलिटी टेस्टमध्ये येतो. बघायचं 8 + 1 9, 9 + 9 18. 3च्या टेबलमध्ये आहे म्हणजे याला 3 ने डिव्हिजिबल आहे. मग 3 ने डिव्हाइड केलं, 3 3 बघा तोंडी नसेल येत ना, तर रफमध्ये थोडासा छोटासा भागाकार करून दाखवते मी तुम्हाला कसं करायचं ते. 1089, 3 3 3 जा 9, 1 उरला, 3 6 जा 18, काहीच नाही उरला.
मग 3 3 जा 9. कळालं. मग किती आलं हे 363. ते आपण इथे लिहिलं हा क्वेश्चन. परत याला कशाने डिवाइड होतं 3ने. आता हे तोंडी आहे 3 1 जा 3, 3 2 जा 6 अँड 3 1 जा 3. आता हे 121 आपल्याला माहिती आहे 11चा स्क्वेअर आहे म्हणून 11ने याला डिवाइड होतं. 11 1 जा 11, खाली उरला 1, परत 11 झाला 11 1 जा 11, मग 11 1 जा 11. 1089 इज इक्वल टू 3 इंटू 3 इंटू 11 इंटू 11. मग 1089 इज इक्वल टू 3 इंटू 11 इज इक्वल टू 33. सोपं आहे तसं, पण थोडीशी प्रॅक्टिस करा म्हणजे मग तुम्हाला वारंवार सोडवून बघा. आज